काल महाराष्ट्र सरकारची कॅबिनेटची पहिलीच बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काही चर्चा झाली की नाही याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। कालच्याच कॅबिनेटमध्ये तो डिसिजन घेण्यात आलेला आहे। मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी सरकारचं काय धोरण आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या मराठी मास्टरमाइंड या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यापर्यंत या बातम्या पोहोचणे खूप गरजेचं असतं, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। त्या अगोदर काल एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमी काही शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलेली आहे, ती जाणून घेऊया। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कारण मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकार 4849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहे। तर महसूल विभागाच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। संपूर्ण 963 शेतकऱ्याच्या शेतजमिनी ज्या महाराष्ट्र शासनाच्या नावाने होत्या, आता ही जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची होणार। महाराष्ट्र शासन नाव कमी होणार। केवळ रेडी रेकनरच्या 25% रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागणार। या अटीवर आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे। आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे, जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेझिग्नेशन केलेलं आहे। त्यामुळे त्या क्लास 2च्या जमिनी झालेल्या आहेत। आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात। त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत। आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे। त्या जमिनी क्लास 1 मध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय। त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे। या बातमीवरून तरी समजत आहे की सरकार शेतकऱ्यांचा किमान विचार तरी करत आहे। 963 शेतकऱ्यांना सरकार त्यांची जमीन परत करणार आहेत। त्यामध्ये सरकारचं नाव कमी करून शेतकऱ्यांचं नाव टाकणार आहेत, परंतु त्यासाठी सुद्धा अट टाकण्यात आलेली आहेत। आणि अशाच प्रकारची एक महत्त्वपूर्ण अट आपल्याला शेतकरी कर्जमाफी संदर्भात सुद्धा बघायला भेटणार आहेत। आता पहिलीच कॅबिनेटची बैठक झालेली होती। सरकारच्या जाहीरनाम्यातही म्हटलेलं होतं की आम्हीच पहिल्याच बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ, पण आता पहिलीच बैठक झालेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी कोणताही मुद्दा चर्चा गेलेला नाही। फक्त इतकीच महत्त्वाची घोषणा केली की आम्ही 963 शेतकऱ्यांची 4000 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करत आहोत। महाराष्ट्र शासनाचं त्यामध्ये नाव कमी करून शेतकऱ्यांचं नाव टाकत आहोत। त्यामध्ये त्यांनी अट टाकलेली आहेत, म्हणजेच पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयीचा कोणताही मुद्दा चर्चेला गेलेला नाही। पण देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफही करणार आहोत। आता त्यामध्ये ती नेमकी कोणती अट टाकतात हे येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकींमध्ये आपल्याला बघायला भेटेल, परंतु शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे नक्की होणारच आहेत, कारण की जाहीरनाम्यामध्ये तशी घोषणाही करण्यात आलेली आहे। परंतु यासाठी सरकारला भरघोस पैशाची सुद्धा तयारी ठेवावी लागणार आहेत, कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी काही हजार कोटींची तरतूद करावी लागणार आहे। अशाच पद्धतीने शेतकरी कर्जमाफीविषयी किंवा शेतकऱ्यांविषयी आणखीन काही अपडेट आली तर नक्की या यूट्यूब चॅनल थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। त्यासाठी तुम्ही नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तरी धन्यवाद।